जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. माणूस 1939. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही चित्रपट असे आहेत जे फक्त मनोरंजन करत नाहीत, तर समाजाला आरसा दाखवतात. माणूस हा त्यापैकी एक अमर चित्रपट. दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्या काळातील समाजातील कठोर वास्तव्य या सिनेमाद्वारे अत्यंत संवेदनशीलपणे मांडलेले आहे. या सिनेमाची कथा एका प्रामाणिक पोलीस शिपाई गणपत आणि मैना नावाच्या वेश्येभोवती फिरते. गणपत मैनामध्ये वाईट स्त्री न पाहता एक माणूस पाहतो. तो तिला सन्मानाने जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो, पण समाज तिचा भूतकाळ स्वीकारायला तयार नसतो. ही प्रेमकथा जितकी सुंदर आहे तितकीच वेदनादायक आहे. शांता हुबळीकर म्हणजेच मैना यांनी साकारलेली मैना ही मराठी सिनेमातील सर्वात प्रभावी स्त्री व्यक्तिरेखापैकी एक मानली जाते. त्यांच्या डोळ्यातील वेदना आणि आवाजातील भावना प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. शांता हुबळीकर यांचा जन्म 14 एप्रिलचा अंदरगुची कर्नाटक येथील, तर त्यांचा मृत्यू 17 जुलै 1992 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला. त्या एक मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यांना गायकीमध्ये उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांकडून 4 वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचं भाग्य लाभलं. शांता हुबळीकर यांचे लग्न लहानपणीच 75 वर्षाच्या पुरुषाशी ठरत असल्याचे कळल्यावर त्या घरातून निघून गेल्या. शाळेतील मैत्रिणीच्या शिफारशीने त्या गदग येथील गुब्बी नाटक कंपनीमध्ये काम करू लागल्या. पुढे त्यांनी बाबुराव पेंढारकर यांच्या कोल्हापूर सेनेटोनमध्ये नोकरी केली. पुढे हुबळीकर यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कान्होपात्रा या चित्रपटात कान्होपात्राच्या आईची भूमिका केली. 1937 मध्ये प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम सुरू केलं. त्यांनी माणूसमध्ये गायलेले आता कशाला उद्याची बात हे गाणं प्रसिद्ध झालं आणि त्याच नावाने त्यांनी आत्मचरित्रही लिहिलं आहे. या सिनेमाचा हिरो म्हणजे शाहू मोडक यांनी साध्या पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारली आहे. शाहू मोडक यांची ओळख सांगताना मी एवढंच सांगेन की ते एक मराठी ख्रिश्चन कुटुंबातील असून त्यांनी 29 वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली. जवळपास 6 दशके सिने इंडस्ट्रीत त्यांनी काम केलं. धार्मिक महाकाव्य आणि प्रभावी सामाजिक नाटकामध्ये सहजतेने त्यांनी काम केलं. संत ज्ञानेश्वर महाराज या 1940च्या संत ज्ञानेश्वरी या 1940च्या सिनेमामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली. असे उत्कृष्ट असे अभिनेते म्हणून शाहू मोडक यांची ओळख आहे. चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत या काळासाठी खूप वेगळं आणि भावनिक होतं. संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी या चित्रपटाच्या भावनांना योग्य न्याय दिला आहे. व्ही शांताराम यांचे दिग्दर्शन हा या चित्रपटाचा आत्मा आहे. 1939 मध्ये वेश्याव्यवसाय, स्त्रियांची अवस्था आणि समाजाचा दुटप्पीपणा यासारखे विषय इतक्या धाडसीपणाने मांडणे ही मोठी गोष्ट आहे. चित्रपटातील वास्तववादी दृष्टी आजही प्रभाव टाकतात. सकारात्मक बाजू, दमदार सामाजिक संदेश, भावनिक आणि वास्तववादी कथा, उत्कृष्ट अभिनय, काळातील पुढचा विषय, मराठी सिनेमातील ऐतिहासिक महत्त्व. आजच्या प्रेक्षकांना चित्रपटाची गती थोडी संत वाटू शकते. ब्लॅक अँड व्हाईट आणि जुन्या काळातील तांत्रिक मर्यादा काही जाणवू शकतात. पण माणूस हा फक्त चित्रपट नाही, तर मानवी भावनांना आणि समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. आजही हा चित्रपट पाहताना मन हेलावून जातं. माणूस हा प्रत्येक मराठी चित्रपट प्रेमींनी आयुष्यात एकदा तरी पाहावा असा क्लासिक चित्रपट आहे. धन्यवाद.